रस्त्याच्या कडेनं अशी ती पिकलेली शेंदडं दिसत होती. तो नातू आपल्या आजोबाला म्हणाला, आजे नाते चालले होते ना पायी पायी. नातू म्हणला, बाबा अहो पिकलेली शेंदडं दिसतायत म्हणे, इथून रस्त्यावरून दिसतात, घेऊन येऊ का? म्हातारा म्हणला, बहुतेक ते कडू असतील बाळा, नको आणू. आता नातू शिकला सवरलेला नव्या पिढीतला, तो म्हणला, आजोबा तुम्हाला इथूनच कसं काय कळलं ते शेंदडं कडू आहेत म्हणून? आपले सर्वांचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज हे उदाहरण सांगायचे. इथून कसं काय कळलं म्हणे आजोबा तुम्हाला शेंदड कडू? मग जाऊन पहा म्हणे. गेलं पोरग, एक शेंदड थोडं टोकरलं, चाटून पाहिलं, कडू. दुसरं कडू. आणि मग ते नातू आला म्हणे, आजोबा मानलं बुवा तुम्हाला, तुम्हाला दूरदृष्टी आहे म्हणे, इथूनच कळलं शेंदड कडू आहे. अरे म्हणे दूरदृष्टी नाही, ही अनुभव दृष्टी आहे. जर ते चांगले असते ना